नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज। मैं जिया यादव। तो चलिए हिंदी खबरें देखते हैं विस्तार से। महाविकास आघाड़ी भारत आघाड़ी में बहुत अच्छा माहौल है। उद्धव ठाकरे के दौरे को भी अच्छा रिस्पांस मिल रहा है। हमारा ध्यान इस पर है कि हम अपनी ताकत कैसे बढ़ा सकते हैं, न कि कौन गठबंधन बना रहा है। आज इकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने चाललो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवा सेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला मिळत आहे। याआधी ज्या जागा शिवसेना लढतील अशा 11 लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत। आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे। हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते। उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहताय। ते आता हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत। शरद पवार साहेब यांचे देखील महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत। राहुल गांधी साहेबांची नुकतीच यात्रा महाराष्ट्रातून गेलेली आहे आणि त्यामुळे कोण आता युती करतंय, कोण नाही करत आहे, याही पेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकेल। मनसे आणि भाजपच्या युतीकडे शिवसेना तुम्ही कसं बघता? याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजप सोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाची कधी गरज पडली नाही। म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती। एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं। तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली, अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं। त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली। त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते। म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता भाजपला कळून चुकलं असेल। कल्याण लोकसभेसाठी तुमचं आणि सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत आहे। तुम्ही लढण्यास इच्छुक आहात का? काय नाही? हे बघा, माझ्यावर आता पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिल्या असल्या कारणाने सध्या तरी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरता मेहनत घेण्याचं काम मी करतोय। मी म्हणालो तसं याआधी आम्ही 10 मतदारसंघांमध्ये जाऊन असे मेळावे घेतलेले आहेत। आज यवतमाळ आणि वाशिमचा मेळावा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे। उमेदवार कोण असतील, काय असतील हे उद्धव ठाकरे साहेब ठरवतील। जो कोण उमेदवार असेल, फक्त कल्याणच नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबाबत मी सांगतो, जो कोण उमेदवार असेल त्याकरता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून त्याला विजय करण्याचा प्रयत्न